मत्तयकृत वर्तमान अध्याय 16 आणि वचन 26 बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 16 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 24 बघा. मत्तयकृत वर्तमान अध्याय 16 वचन 26 बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 25 बघा आणि नवीन करार बायबल पान क्रमांक 24 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन सर्वांनी कान देऊन ऐका. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनातून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की मनुष्याने सर्व जग मिळवले परंतु स्वतःचा जीव गमावला तर मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? येशूचं सांगणं आहे, मनुष्याने हे सर्व जग मिळवलं, जगाची सर्व धनदौलत मिळवली, जगातला आरामाचं जीवन मिळवलं, पण एक दिवस आपला जीव, आपला आत्मा जर त्याने गमावला तर तो आपल्या जीवाला आणि आत्म्याला अथवा काय लागते? माझ्या प्रियांनो, मनुष्य या जगामध्ये अशा प्रकारे जगतोय की मनुष्याला वाटतं की या जगाची संपत्ती माझ्याकडे असली तर माझं जीवन आहे. मनुष्याला वाटतं की माझ्याकडे गाडी असली तर हे माझं जीवन आहे, माझ्याकडे बंगला असला तर माझ्या जीवनात शांती आहे, 10 एकर जागा असेल तरी माणसाला वाटतं अजून 1 एकर त्याच्यामध्ये जागा आली पाहिजे, म्हणजे हे माझं जीवन आहे. पण बायबल काय म्हणतोय की मनुष्याने सर्व जग मिळवला पण आपला जीव गमावला तर मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देईल? माझ्या प्रियानो, आपल्याकडे जगाचं सर्व आरामाचं जीवन असेल, पैसा असेल, सोनं असेल, चांदी असेल, बंगला असेल, गाडी असेल, सर्व असेल, पण तुमच्या हृदयाच्या ठाई परमेश्वर नसेल, तुमच्या हृदयाच्या ठाई जर येशू नसेल तर या जगाची सर्व संपत्ती असून पण ज्या दिवशी तुम्ही मराल त्यावेळेस प्रियांनो, देव तुमच्या हृदयात नसेल तर तुमचा सरळ आत्मा निघून नरकात जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मनुष्य जग मिळवण्याची धडपड करत असतो, जगाच्या आरामाचं जीवन मिळवण्याची धडपड करत असतो. जगाला काय वाटतं माहित आहे? माझ्याकडे पैसा कमी नसायला पाहिजे, माझ्याकडे पैसा भरपूर पाहिजे, आणि या पैशासाठी मनुष्य आपल्या मुलाबाळांना पण विसरायला तयार असतो. मागे माझी मुलं आहेत, बाळा आहेत, बायको आहे, या गोष्टीकडे माणसाला लक्ष नसतो.
आणि जरूर काय तुमच्यातला कोणी देवाला मानणारा असेल तर तुमच्यातली लोक अशी म्हणतात एक प्रार्थना गेली तर चालेल, पण आजचे माझं काम मला भेटलेलं आहे ते काम मी थांबवून प्रार्थनेत न जायला पाहिजे. प्रियानो, हे सर्व जग तुमच्या ताब्यात आलं, हे जग तुमचं झालं, पण तुमच्या हृदयाच्या ठाई, तुमच्या अंतकरणाच्या ठाई, तुमच्या आत्म्यामध्ये जर परमेश्वराला तुम्ही मिळवलं नसेल तर एक दिवस जेव्हा तुमच्यामध्ये मरण येईल तेव्हा तुम्ही मरणार. मेल्यानंतर आयुष्यभर मरा, आत्म्याला तुम्ही मोबदला देऊ शकणार नाही. आत्म्याला मोबदला कशाने मिळतो प्रियानो? जेव्हा आपण देवाला आपल्या हृदयाच्या ठाई बसवतो तेव्हा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे जग मिळवण्यासाठी मनुष्याला खून करण्याची स्थिती आली तर खून करायला पण मनुष्य तयार असतो. कशाला? हे जग माझ्या आवामध्ये व्हावं, हे जग माझं व्हावं. काय लोकांचा या जगात लोकांना मान करायचा असतो, मग या जगामध्ये दोन लोकात आपला मान राहायला पाहिजे. म्हणून आपली नजर खाली न चुकवता वरती करून मनुष्य चालत असतो आणि लोकांना म्हणत असतो माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे 2 गाड्या आहेत, माझ्याकडे 3 गाड्या आहेत, 5 एकर जागा आहे, माझ्याकडे सर्व. अशा लोकांचा जगात मान होतो, लोक सन्मान देतात त्यांना, लोक आदर देतात त्यांना. आणि जर एखादी तुम्ही पार्टीमध्ये असाल तर त्या पार्टीमध्ये तुम्हाला मान असतो. संघटनामध्ये इतर असून जी पार्टी असणार तर त्याच्यातून तुम्हाला मान मिळतो आणि तुम्हाला वाटतं की हेच माझं जीवन आहे, जिथे माझा मान होतोय तेच माझं जीवन आहे. लोकांना वाटतं. तुमच्याकडे जर बंगला असेल तर एक बंगला सोडून तुम्ही दुसरा मिळवता का? हेच माझं जीवन आहे असं तुम्हाला वाटतं. कोणाकडे जर 1 एकर जागा असेल आणि जागा अजून वाढवायची त्याला मोका आणि संधी असेल तर तो अजून वाढवतो. वाढवत्या वेळी कोणत्या मनुष्याशी भांडण करून ती जागा वाढवायची असेल तरी पण तो भांडणार आणि ती जागा आपल्या ताब्यात करणार. माणसाला वाटतं की ती सगळी जागा माझी झाली तर हेच माझं जीवन. पण बायबल आणि येशू म्हणतोय मनुष्य तू सर्व जग तुझ्या ताब्यात केलंस ना, पण स्वतःचा जीव गमावलास, आत्मा गमावलास तर तुला काय लागतं? येशू म्हणतो तू सगळं मिळवलंस पण स्वतःच शरीर मारून तुझ्या आत्म्याने नरकात गेलास तर तुझ्या जीवाला काय लागतं? अच्छा प्रियानो, मनुष्याचा आत्मा जेव्हा नरकात जाऊन पडेल तेव्हा तो आयुष्यभर मरेल. मग मनुष्याकडे सर्व जगाची संपत्ती आहे, पैसा आहे, सोनं आहे, चांदी आहे, बंगला आहे, गाडी आहे, जागा 1 एकर आहे, 10 एकर आहे, 20 एकर आहे, हे सर्व असून पण माणसाकडे देव नसेल तर माझ्या प्रियानो मनुष्याला हे सर्व मिळवून पण रोडपती आहे, करोडपती नाही. तुमच्याकडे बंगला असेल, गाडी असेल, पैसा असेल, 10 एकर जागा असेल, 5 एकर जागा असेल, पण तुमच्या हृदयामध्ये परमेश्वर येशू नसेल तर तुम्ही श्रीमंत नाहीत, रोडपती आहात. एक दिवस मराल तेव्हा तुम्हाला कळेल माझ्याकडे जिवंत असताना बंगला होता पण ते बंगल्यामुळे मी वाचलो नाही रे, मी अग्नीमध्ये येऊन पडलो रे पडलो. हालेलुया, 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 हालेलुया.
हालेलुया. आपण काय विचार केला पाहिजे, मला देव कसा माझ्या हृदयात भरता येईल, मी देवाला कसा कमावे, मी देवाला कसा माझ्या हृदयात प्राप्त केले आणि मिळवेल. माझ्या प्रियानो, आज तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, देवामध्ये आहात, येशूमध्ये आहात. आजच्या वेळेस तुम्ही एखाद्या झोपडीमध्ये राहत असाल, लोक तुम्हाला सांगत असतील हा झोपडीमध्ये राहतोय. आज तुमच्याकडे सोना चांदी नसेल, तुमच्या बायकोने तुमच्याकडे काही मागणी केली असेल की मला सोना घेऊन द्याल का, आजपर्यंत तुम्हाला तुमच्या बायकोला सोनं घेऊन देता आलं नसेल. पण तुमच्या बायकोला घेऊन तुम्ही प्रार्थनेत सभेत असाल आणि देवाचं वचन स्वीकारून तुमच्या हृदयात बसवत असाल, तर प्रियानो, लोकांच्या नजरेसमोर तुम्ही गरीब आहात. पण जर देवाच्या वचनाला तुमच्या हृदयात भरलं असेल, देवाच्या नियमांना तुमच्या हृदयात भरलं असेल, देवाच्या ठाई तुम्ही तुमचं हृदय ठेवत असाल, तर येशू म्हणेल, तुझ्याकडे या जगाची संपत्ती नाहीये, पैसा नाही, तू एक गरीब झोपडीत राहतोस, पण मला तुझ्या हृदयात बसून ठेवलेला आहेस आणि तू माझ्या हृदयात ठेवलेला. येशू म्हणेल, जगाची संपत्ती नसेल तुझ्याकडे, घाबरू नकोस. आज लोक तुला हसत असतील, हा गरीब आहे. आज लोक म्हणत असतील की ह्याला मुलांचा शिक्षण करता येत नाहीये, तुझ्याकडे ऐकत नाहीये, म्हणून लोक तुला हसत आहेत. पण जर तू देवाच्या ठाई असशील, जर तू देवाच्या वचनात भरून जगत असशील, जर तू देवाचे नियम तुझ्या हृदयात ठेवून पाळत असतील, तुझ्यामध्ये दारूचं व्यसन नसेल, तुझ्यामध्ये जगातल्या कोणत्याच गोष्टीचं मोह नसेल, तर फक्त एकच मोह आहे, तो मोह म्हणजे प्रभूमध्ये वाढण्याचा. तर प्रभू तुम्हाला म्हणेल, तू माझ्यात वाढतोस, माझे नियम पाळतोस, माझं वचन पाळतोस, तर याच वचनाने तुझ्या जगासमोर एक गरीब आहेस, पण माझ्या नजरेसमोर या वचनाने तू श्रीमंत आहेस. तू श्रीमंत आहेस. अशा प्रियानो, आपण एक विचार केला पाहिजे देवाला मिळवण्याचा, आणि आपल्या हृदयात आपण देवाला भरलं पाहिजे. काही लोक काय म्हणतात नाही काय, येशू मध्ये पण गेले पाहिजे, पण काही काम जर मध्ये चालत तर ते करून गेलं पाहिजे. आणि त्या पैशासाठी, त्या सोन्यासाठी, त्या जाग्या जमिनीसाठी तुमची एक टायमाची प्रार्थना केली ना तरी तुम्हाला दुःख वाटत नाहीये. पण नेमकं तुमचे पैसे निघाले नाही ना, तर तुम्ही इतकं नाराज होऊन येता घरी की माझे पैसे का निघाले नाही, माझी एंट्री का झाली नाही. कारण तुमचं मन त्या जगाच्या धन दौलतीमध्ये रमलेलं असतं आणि तुम्हाला वाटतं की ते मिळलं असतं तर माझ्या जीवनात शांती मिळत असतं. प्रियानो, ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना घालवता ना, त्या दिवशी एक आत्मिक तुम्ही संपत्ती तुमच्यातून घालवता. लोकांना वाटतं की या जगात जीवन आहे, लोकांना वाटतं की जग मिळवण्यामध्ये जीवन आहे. एक सुंदर उदाहरण आहे बायबलचं. बायबल म्हणतो की एक मनुष्य होता आणि या मनुष्याला एक दिवस परमेश्वराने आवाज दिला. हा मनुष्य लालची होता, लालची, पैशाचा लालची होता, जाग्याचा लालची होता, संपत्तीचा लालची होता, गाड्यांचा लालची होता, सगळ्या गोष्टीचा हा लालच व्यक्ती होता. या व्यक्तीला एक दिवस परमेश्वराने आवाज दिला आणि सांगितलं, उठ, पहाट झालेला आहे, सूर्य उगवल्यावर जेवढी तुला जमीन पाहिजे, जागा पाहिजे, तेवढी जागा धाव, आणि सूर्य मावलेपर्यंत ती जागा धावून परत माझ्याकडे ये. जिथून तू धावत गेलेला आहेस तिथेच मी उभा आहे, तिथे परत ये. म्हणजे जेवढी जागा तू गोल गोल धावशील तेवढी जागा मी तुला देऊन टाकेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर काय म्हणाला त्याचे हृदय जाणून, हा जागेचा लालची होता, संपत्तीचा लालची होता, पैशाचा, सोन्याचा, सर्व संपत्तीचा लालची व्यक्ती होता.
या व्यक्तीला परमेश्वर म्हणाला, उठ, माझ्या नजरेसमोर जेवढी तू जागा धावशील तेवढी जागा मी तुला देऊन टाकेन. पण ती जागा धावत असताना परत ज्या जागेवरून तू धावत गेलेल्यास त्या जागेवर परत आलास तर तुला मी देईन. या मनुष्याला खरं वाटलं, ठीक आहे, परमेश्वर मला देऊन टाकणार आहे म्हणून मी धावलो तर ती जागा माझी होईल. हा मनुष्य जसा सूर्य उगवला त्याच प्रकारे धावायला सुरुवात झाला आणि एवढा जागा धावला की जशी त्याला जागा चांगली दिसत होती, जशी जागा चांगली दिसत होती, जशी बरी वाटत होती जागा, त्या प्रकारे हा पुढे धावत जात होता. आणि एवढ्या जागेला धावला तो, एवढा की सकाळपासून त्याने दुपार केली. 3 वाजले, 4 वाजले, तोपर्यंत तो जागा धावतच होता. अशा वेळेस 4च्या दरम्यानमध्ये त्याने सूर्याकडे लक्ष टाकलं आणि सूर्याकडे लक्ष टाकल्यावर काय झालं प्रियानो, त्याला वाटलं परमेश्वराने मला सांगितलं होतं की सूर्य मावळण्या अगोदर ज्या जागेवरशी तू धावत गेलास त्या जागेवर परत आलास तर मी तुला जमीन देईन. म्हणून त्याच्या जीवात त्याला ठासकन वाटलं की मी परत धावून त्या जागेवर पोहोचलो नाही तरी जागा माझी होणार नाही, मग एवढं धावून काय फायदा. म्हणून हा लालची व्यक्ती रिटर्न येत असताना सूर्याकडे पण पाहत होता आणि पुढची जागा धावत होता, सूर्याकडे पण पाहत होता आणि पुढची जागा धावत होता. अशा वेळी सूर्य थोडासा पुढाचा राहिला म्हणून हा हाकू हाकू करत धावत होता आणि ज्या जागेवर त्याला यायचं होतं तिकडची जागा तो बघत होता. अजून पुढे ती जागा आहे असं करत तो धावत धावत येत होता. सूर्याकडे लक्ष टाकत होता, पुढची जागा धावत होता. असं करता सूर्याकडे जेव्हा त्याने नजर टाकली अशा वेळेस त्याचा पाय दगडाला आपटला, पेचलला आणि तो जमिनीवर धाडकन खाली पडला आणि त्याचं डोकं दगडावर आपटलं आणि त्याच त्याचा मृत्यू जागच्या जागी झाला. सर्व जग त्याचं झालं. जी धावलेली जमीन होती ती त्याची झाली. मरण पावला आणि त्याच तरी हा लालची मनुष्य होता, पापात मेला होता. असल्यामुळे माझ्या प्रियानो सरळ त्याचा आत्मा नरकात जाऊन पडला आणि शिक्षा भोगू लागला. आणि हे जग आज ओढून म्हणतं पैसा पाहिजे आणि पैशासाठी कोणाचा खून करायला लागत असेल तर खून पण करायला मनुष्य तयार आहे. जागेसाठी जेल मध्ये जायचं असेल तर जागा जमिनीसाठी जेल मध्ये जाण्यासाठी पण तयार आहे. बायबल म्हणते मनुष्य या जगामध्ये नंगा आलेला आहे. एक दिवस नंगा आत्म्याने नरकात दिवस स्वर्गात जाईल. पण जो जिवंत जगाला मिळेल त्याला या जगाची संपत्ती पैसा नाही मिळला तरी चालेल, पण ज्याच्या ठाई जो कोणी मनुष्य या जगात परमेश्वराला ठेवेल, येशूला ठेवेल, तर त्या येशू मुळे मनुष्याला लास्टच्या दिवशी एवढी संपत्ती मिळेल की ती संपत्ती या जगाची नसेल, स्वर्गात असेल. आणि प्रियांनो, कधी कधी आपण लालच करतो या जगामध्ये आणि लालच घेऊन या जगामध्ये आपण फिरत असतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, यासाठी एक दिवस प्रार्थनेचा गेला तरी चालेल, पण मला जग जवळ पाहिजे. माणूस काय म्हणतो, एक दिवस प्रार्थनेचा गेला तरी चालेल, पण जग माझ्या ताब्यात पाहिजे, पैसा माझ्या ताब्यात पाहिजे, जागा जमीन माझ्या ताब्यात पाहिजे. तुम्ही या सर्व वस्तूला तुमच्या जवळ कराल, पण तुम्ही तुमच्या जिवंत देवाला जर जवळ केलं नाही तर तुम्ही रोडपती हात, भिकारी हात मी सांगतो तुम्हाला. पैसा असेल तर येशू नसेल तर भिकारी हात, गाडी असेल पण तुमच्या हृदयात येशू नसेल तर भिकारी हात.
पैसा असतो पण दादागिरी असते तर काल्पिक, गाडी असते तर गर्व असतो तो काल्पिक. 5 लाखाचा मोबाईल असेल तर तो मोबाईल आपल्याकडे आपण लोकांना दाखवतो आणि म्हणतो 5 लाखाचा आहे, साधा नाही. 10 लाखाची गाडी असेल तर आपण म्हणतो बघ माझ्याकडे असं आहे. गर्व येतो रे त्या संपत्ती मुळे. तर ती संपत्ती कुठे श्रीमंत आहे, गरीब आहे, रोडपती आहे ती संपत्ती. श्रीमंत कोण आहे? जो येशूला आपल्या हृदयात घेतो आणि नम्र बनतो तो श्रीमंत आहे. माझे प्रिय, श्रीमंत कोण आहे? जो येशूला आपल्या हृदयात घेतो, येशूच्या वचन हृदयात घेतो आणि येशू ख्रिस्तापासून प्रेम शिकतो तो श्रीमंत. जो येशू पासून शिकतो आणि नम्र दीन बनतो, सौम्यतेचे जीवन आपल्या आत घेतो आणि त्याच प्रकारे या जगात जगतो, तो मनुष्य श्रीमंत आहे. हे जग तुम्हाला सर्व देण्यासाठी तयार आहे, परंतु प्रियानो स्वर्ग देण्यासाठी तयार नाही आहे. एवढं लक्ष. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो मनुष्य लालची होता तो मनुष्य धावत 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 पुढे गेला आणि परत येत असताना त्याचा पाय दगडाला पडला, खाली पडला, डोकं दगडावर पडलं. जागच्या जागी हा मरण पावला. याची जागा झाली का? झाली. मरण पावल्यावर तो पापात मेला असल्यामुळे त्याचा आत्मा पण नरकात जाऊन शिक्षा भोगू लागला. त्याने त्याच्या जीवाला आणि आत्म्याला काय मोबदला दिला? आत्म्याला वाचवलं त्याने नाही. जर त्याने सांगितलं असतं देवा तू माझ्या हृदयात आहेस तर मी श्रीमंत आहे, मला बस, तर कदाचित देवामध्ये मेला असता, तर शरीराने मेला असता, पण आत्म्याला त्याने मोबदला दिला असता. हालेलुया, 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 हालेलुया. बायबलमध्ये एक दुसरं उदाहरण आहे आणि हे उदाहरण म्हणतो लाजर नावाचा एक गरीब मनुष्य होता आणि एक दुसरा मनुष्य होता, तो श्रीमंत मनुष्य होता. अच्छा प्रियानो, एक दिवस लाजर नावाचा मनुष्य बिमार पडला आणि लाजराच्या शरीरावर कुष्ठ रोगाची बिमारी आली. कुष्ठ रोग समजतो? कोडी मनुष्य, कोडी. लाजराच्या शरीरावर कुष्ठ रोगाची बिमारी आली. त्याचं शरीर फोडाने भरून गेलं. शरीरातून रक्त वाहायला लागलं, लस व्हायला लागली. अशा वेळेस त्याच्या घरातल्या लोकांनी त्याला घराच्या बाहेर काढलं आणि सांगितलं जा तिकडे जगायचं तिकडे जग. हा गरीब मनुष्य आपल्या घरातून बाहेर निघाला आणि श्रीमंत मनुष्याच्या दरवाजापाशी येऊन पडला. जो श्रीमंत मनुष्य होता त्याच्याकडे बंगले होते, गाड्या होत्या, पैसा होता आणि सोना होता. सोन्याची टाट देखील याच्याकडे होती. याला जेवायचं असलं तर सोन्याच्या टाटामध्ये हा जेवायचा मनुष्य. अशा माणसाच्या दरवाजापाशी तो येऊन पडला. कशासाठी माहित आहे? लाजराने विचार केला जर हा श्रीमंत मनुष्य जेवून काही उष्ट नाष्ट राहिलं तर ते जीवन मला दिलं तरी मी खाईन आणि माझं पोट भरून जगेल. अशा कारणास्तव तो श्रीमंत मनुष्याच्या दरवाजापाशी लाजर नावाचा मनुष्य येऊन पडला. प्रियानो, काय झालं? लाजर त्या श्रीमंत माणसाच्या दरवाजापाशी राहताना त्याचं शरीर दुर्गंध वासाने फुटलेलं होतं. शरीरातून रक्त वाहत होता, खाण वाहत होती. बायबल म्हणतं की त्याच्या शरीराला कुत्री येऊन चाटायची आणि त्याच्या पोळ्या चाटून ते काकडी पण खात नसायची कुत्री. पण श्रीमंत मनुष्याकडे पैसा होता, सोना होता, जाती होता,
पण सच्च मन नव्हतं, प्रेम करणारं हृदय नव्हतं, माणसावर दया करणारं हृदय नव्हतं त्या माणसामध्ये. त्या माणसाला कळायला पाहिजे होतं, ज्याच्याकडे पैसा होता त्या माणसाला, की हा गरीब मनुष्य आहे, ह्याच्याकडे पैसा नाही आहे, माझ्या दरवाजापाशी पडलेला आहे, त्याच्या शरीरातून रक्त वाहत आहे, चल याला मी हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो आणि याच्या जखमा धावतो आणि मी मलमपट्टी याला करायला लावतो. पण या श्रीमंत माणसाने त्याच्यावर दया आणि दया केली. लाजराला पण येशू विषय माहित होतं की येशू परमेश्वर आहे, आणि त्या श्रीमंत माणसाला पण येशू विषय माहित होतं, हा श्रीमंत मनुष्य पण येशूची भय बाळगत होता. पण याच्यामध्ये दयेचं मन नव्हतं. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, काय झालं? लाजर त्याच्या दरवाजापाशी भुके ताणत राहायचा. अशा वेळेला श्रीमंत सोन्याच्या ताटामध्ये जेवायचा, आणि जे जेवण राहायचं ते नोकर जेवण कुठे आणून टाकायचे? कचऱ्याच्या डब्यात आणून टाकायचे. आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये हा लाजर नावाचा मनुष्य हात घालायचा आणि उष्ट नाष्ट कचऱ्याने भरलेलं जीवन तो काढून खायचा आणि आपलं पोट भरायचं. उष्ट नाष्ट जे पाणी पण असायचं ते पियाचं. पण कधीच या श्रीमंत मनुष्याच्या मनात असा विचार आला नाही की याला पोट भरून मी जेवण घालतो, चांगलं शुद्ध पाणी देतो, याच्या शरीरावर मलमपट्टी बांधतो, याच्या जखमा मी पुसायला सांगतो, असं काहीच कधीच केलं नाही. हा श्रीमंत मनुष्य असे कपडे घालत नव्हता, त्याच्याकडे सूट होते, कोट घालायचा आणि भाटाभाटाने जगायचा. पण श्रीमंत माणसाला एक वेळा पण वाटलं नाही की या लाजराच्या शरीरावर कपडे फाटलेले आहे आणि हा उघडा नाकटा आहे, त्याला माझे एक सूट जुना तरी घालतो. कधीच त्याला मनात विचार आला नाही. प्रिय, एक दिवशी तो गरीब लाजर त्याच्या दरवाजापाशीच मरण पावला. मेल्यानंतर माझ्या प्रियानो, स्वर्गाचं दार उघडलं गेलं आणि स्वर्गातून देवाचे देवदूत उतरले आणि त्या लाजराच्या आत्म्याला शरीरातून बाहेर काढून अब्रामाच्या उराशी घेऊन गेले आणि अब्रामाच्या ताब्यात त्या आत्म्याला दिलं. अशा वेळेस अब्रामाचा आत्मा आणि लाजराचा आत्मा स्वर्गात आनंद करू लागले. बायबल म्हणतं की लाजराच्या शरीराची कोणा उत्तर क्रिया पण केली नाही आणि अग्नी पण त्याच्या शरीराला लावली नाही, किंवा कोणी त्याचे शरीर गाळलं पण नाही. कोण जाणं त्याचे शरीर कुठे टाकलं असेल? कदाचित एखाद्या गटारीत टाकलं असेल आणि कुत्र्याने येऊन खाल्लं असेल, कारण तो जिवंत असताना पण कुत्री त्याचे पोट चाटत. तर मेला त्यावेळेस त्याच्या शरीरातून अजून दुर्गंधी वास यायला लागला. कदाचित कुत्र्याने शरीर खाल्लं असेल, पण आत्मा कुत्र्यांना खाता आला नाही. आत्मा सरळ देवाच्या देवदूताने उचलला आणि लाजराच्या चांगल्या कर्मामुळे त्याचा आत्मा अब्रामाच्या उराशी सुख लोकात नेऊन ठेवला. आणि अब्राम आणि तो लाजराचा आत्मा मिळून एवढा आनंद करू लागले, एवढा आनंद करू लागले की लाजर जेव्हा सुख लोकात स्वर्गात गेला, अशा वेळेस पृथ्वीचं दुःखच विसरून गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक महिना निघून गेला, 2 महिना निघून गेला आणि माझ्या प्रियानो, श्रीमंत मनुष्य पण बिमार पडला. आणि श्रीमंत मनुष्य बिमार पडल्यानंतर माझ्या प्रियानो, त्याचे सर्व लोक त्याला पाहायला यायला लागले की आमचा भाऊ बिमार पडला. या श्रीमंत माणसाला 5 भाऊ होते, ते भाऊ पण येऊन पाहून गेले त्याला की आमचा दादा बिमार आहे, कारण तो मोठा व्यक्ती होता. 5 भावांनी येऊन त्याचे दुःख बघितलं. श्रीमंत मनुष्य म्हणाला, आता जीव जाईल, आता जीव जाईल. 5 भाऊ त्याच्या साथीवर हात ठेवून म्हणत असेल, दादा नाही तू मरणार. असा आजारी असताना श्रीमंत मनुष्य काही काळानंतर
मरण पावला. मेल्यानंतर त्याच्या 5 भावांनी चंदनाची लाकडं जमा केली आणि याचं शरीर चाललं. कशाची? चंदनाची लाकडं 5 भावांनी जमा केली आणि चंदनाच्या लाकडाखाली चाललं. चालल्यानंतर याचा आत्मा या सगळ्या जगामध्ये भटकत होता इकडे तिकडे. पण 12वा दिवस आला तेव्हा उत्तर क्रिया करण्यात आली, यानी की दिवस कार्य करण्यात आले. दिवस कार्य ज्या दिवशी केले त्या दिवशी त्याचा आत्मा जगात फिरण्यापेक्षा सरळ जाऊन नरकात पडला, लोकात पडला, आगीत पडला आणि अग्नीमध्ये जाऊन पडल्यावर त्याच्या शरीराला चटके लागायला लागले. त्याचे शरीर पेटायला लागले. नरकातले किडे त्याच्या पहारा घुसून चावायला लागले. पक्षी येऊन त्याचे डोळे खाऊ लागले. अशा वेळेस ऐशा नजर वरती त्याने टाकली आणि नजर वरती करून बघतो. अशा वेळेस त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये अब्रामाच्या जवळ लाजर नावाचा मनुष्याचा आत्मा आनंद करताना दिसला, उड्या मारताना दिसला, हसताना दिसला, अब्रामाच्या बरोबर मिळून खेळताना दिसला. अशा वेळेस श्रीमंत मनुष्य त्या नरकातून अब्रामाला आवाज देऊन म्हणाला, अब्रामा, हे बाप्पा, तुझ्या जवळ जो लाजर नावाचा मनुष्य बसून आनंद करत आहे ना, याला माझ्याकडे पाठव. आणि पाठवत्या वेळेस त्याचं बोट पाण्यामध्ये बुडवून माझ्याकडे पाठव. कारण या नरकामध्ये फार आगीचे चटके बसत आहे आणि माझ्या जिभेमध्ये पाण्याचा थेंब पण उरलेला नाहीये. मला फार वेदना होतात. श्रीमंत मनुष्य लाजराला असं म्हणत असताना, सूर्य अब्रामाला म्हणत असताना, अब्राम म्हणाला, हे श्रीमंत मनुष्या, हा लाजर नावाचा मनुष्य तुझ्या दरवाजापाशी पडलेला असताना त्याच्या जीवनामध्ये त्याने दुःखच आणि दुःखच भोगले, क्लेश आणि क्लेश भोगले. पण ह्याचे जीवन देवाला वाईट म्हणून कधी दिसलं नाही. ह्याच्या जीवनात नम्रता होती म्हणून तर उष्ट नाष्ट तुझ्या डब्यात जीवन काढून हात. तुझ्या दरवाजापाशी असताना कधी त्याने तुझ्याकडे हात पसरले नाही की मला दे. तू त्याच्या समोरून जात असताना त्याचं तुझलेलं शरीर पाहून तू किती वेळा फुकला गेलास, याचं मन किती दुखलंस. पण कधीच या लाजराने तुला सांगितलं नाही की का फुकतोस. तुझ्या नजरेसमोर दुःख भोगत होता, त्रास भोगत होता, झाली होता, शरीर कुजलेलं आणि नाचलेलं होतं, पण तू याच्यावर दया माया काही केली नाही. सर गड्या, तुझ्या समोर न बघत होतास ना दुःख भरून हा पृथ्वीत जगला. अब्राम म्हणाला, तो पृथ्वीवर असताना दुःख भरून पावला म्हणून आजच्या वेळेस तो स्वर्गात सुख भरून पावत आहे. आणि तू या पृथ्वीवर असताना तुझ्याकडे बंगला होता, गाडी होती, पैसा होता, सोनं होतं, चांदी होतं, सर्व होतं म्हणून तू पृथ्वीवर सुख भरून पावलास. पण तुझ्या ठाई देवाचे नियम नव्हते रे गड्या, देवाची आज्ञा नव्हती रे तुझ्यामध्ये. असल्यामुळे आज तू नरकामध्ये दुःख भरून पावत आहेस. म्हणून मी लाजराला तुझ्याकडे पाठवू शकत नाही, कारण एकदा मनुष्य नरकात गेला तर तो नरकाचा वारीस आहे आणि एकदा जर तो स्वर्गात गेला तर तो स्वर्गाचा वारीस आहे. पण स्वर्गात आलेला मनुष्य कोणी नरकात जाऊन पाहणार नाही आणि नरकात गेलेला मनुष्य कोणी स्वर्गात येऊन पाहणार नाही. एवढ्या श्रीमंत मनुष्य तिथे लढायला लागला नरकात आणि म्हणाला, ठीक आहे, मी तर नरकात येऊन पडलो, पण या लाजराला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण माझ्या बापाच्या घरी माझे 5 भाऊ आहेत. किती? अजून 5 भाऊ आहेत.
आणि 5 भाऊ जसा मी जगात जगत होतो ना तसेच पापात जगत आहेत. कोणी चोरी करून खात आहे, कोणी भांडत आहे, कोणी खून करत आहे, कोणाकडे पैसा आहे पण अजून लालची मध्ये आहे, कोणाकडे बंगला आहे पण तो अजून लालच करत आहे. आणि मी मेलो तेव्हा आता मला समजतं की या जगाच्या सर्व संपत्तीला आपल्यामध्ये भरलं, पण देव नसला आपल्यामध्ये, देवाचे नियम नसले तर त्याला नरकातच यावं लागतं. आता मला समजलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, काही तो श्रीमंत अब्रामाला म्हणाला, म्हणून मी तुम्हाला म्हणतो की माझ्याकडे नाही पाठवत असाल तर नका पाठवू, पण माझे 5 भाऊ जिवंत आहेत अजून आणि ते जगात जगत आहेत, त्यांच्याकडे तरी या लाजराला स्वर्गातून खाली पाठव. अशा वेळेस अब्राम म्हणाला, त्यांच्याकडे मोशे संदेश आहे ना, त्यांचं त्याने ऐकावं. त्यांच्याकडे संदेश आहेत ना, त्यांचा ऐकावं त्याने. तेव्हा तो श्रीमंताचा आत्मा म्हणाला, नाही अब्रामा, तसं जर कोणी मरून जिवंत होऊन जर गेला ना तर त्याचं नक्कीच ऐकू. तेव्हा अब्राम म्हणाला, ते जर जीवताच ऐकत नाही तर मरून कोणी परत जिवंत उठला तर त्याचं काय ऐकू. मी तुला असं सांगितलं नाही का, एकदा स्वर्गात आल्यावर स्वर्गातच मनुष्य राहतो आणि एकदा नरकात आल्यावर नरकातच राहतो, मग मला परत कशाला सांगतोस. तेव्हा श्रीमंताचा आत्मा त्या नरकात लढू लागला आणि आयुष्यभर तिथे शिक्षा भोगू लागला. आणि अब्राम या जगामध्ये लाजर या जगामध्ये संकट घेऊन जगला, समस्या घेऊन जगला, दुःख घेऊन जगला, कुष्ठरोगाची बिमारी घेऊन जगला, पण या लाजराला येशूचे नियम पण माहित होते म्हणून तो नियमात पण जगला. मेल्यानंतर शरीर मेला पण देवाचे नियम आज पण त्याच्या जिवंत आहेत आणि तो स्वर्गाच्या राज्यात देवाच्या नियमाने. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, तुमच्याकडे सर्व आणि तुम्ही मला सांगाल, ब्रदर या केंद्रासारखं माझं घर नाहीये, घराला लाद्या आहेत, लाद्या आज इथं सरकून पडा, राहू दे ते तुमच्याकडेच. पण ते सर्व घर पण तुम्हाला वाचवू शकत नाही तुमच्या हृदयात जर प्रभू नसेल तर. प्रभूची आज्ञा, प्रभूचे नियम तुमच्या हृदयात तुम्ही घेऊन जर चालला नाही तर हे जग तुम्हाला वाचवू शकत नाही. मनुष्यवराला मनुष्याने सर्व जग मिळवलं परंतु स्वतःचा जीव गमावला तर त्याला काढला. आणि मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावाला बहिणींनो, ज्या मनुष्याकडे भरपूर आहे त्या मनुष्याकडे पाप पण तसंच आहे. पण जो मनुष्य गरीबाचं जीवन जगत असेल तर त्या मनुष्याकडे तसं पाप पण कमी. तुमच्याकडे पैसा असेल ना तरी पण गर्व नका करू, तुमच्याकडे सोनं असेल ना तरी पण गर्व नका करू, तुमच्याकडे जागा भरपूर असेल ना तरी गर्व नका करू. तुम्ही जर देवाला भरून ठेवला आतमध्ये ना तर 1 एकर जागा असेल, 5 एकर जागा असेल, 10 एकर जागा असेल तरी पण तुम्ही येशूला घेऊन नंबर राहा. आणि जितकं तुम्ही नंबर राहाल तितकाच तुम्हाला आत्म्यामध्ये प्रतिफल मिळेल. हालेलुया. मी तुम्हाला असं सांगत नाही का तुमच्याकडे जागा नको पाहिजे, मी तुम्हाला असं सांगत नाही की तुमच्याकडे सोनं नको पाहिजे, मी असं नाही सांगत की तुमच्याकडे गाडी नको पाहिजे. हे पाहिजे पण तुमच्याकडे गर्व नको पाहिजे, कारण तुमचा गर्व एक दिवस तुम्हाला नरकात नेऊ शकतो. तुमच्याकडे जागा असेल, ती जागा तुमच्याकडे भरपूर आहे, त्या जागेमुळे तुम्ही गर्विष्ठ असाल तर एक दिवस ती जागा पण तुम्हाला नरकात नेऊ शकते.
प्रभू असं म्हणत नाही की तुझ्याकडे जागा ठेवू नकोस, ती दिलेला आहे आपल्याला, पण गर्व हा देवाचा नाही, या गर्व हा सैतानाचा. प्रभूने असं नाही सांगितलं की तुझ्याकडे पैसा ठेवू नकोस, ठेव गड्या तुझ्याकडे पैसा, पण तुला गर्व नको पाहिजे त्याचा. त्या पैशाबरोबर तुझा परमेश्वर पण तुझ्या सोबत पाहिजे आणि परमेश्वराच्या नियमात तुम्ही जगला पाहिजे. माझ्या प्रियानो, एक श्रीमंत मनुष्य होता आणि एक सत्य घटना आहे. आणि तो श्रीमंत मनुष्य एवढा श्रीमंत होता की याच्याकडे 5 गाड्या होत्या, कितीतरी बंगले होते, आणि या माणसाकडे सोन्याची टाक होती, पलंग पण काही सोन्याची होती त्याची, आणि पैशाच्या गादीवर हा झोपायचा. दरवाजे होते ते पण सोन्याच्या होते, अंगुठ्या होत्या ते सोन्याच्या चांदीच्या होत्या, पैशांच्या पेट्या कितीतरी त्याच्या खोलीमध्ये भरलेल्या होत्या. पण या माणसाने नोकर म्हणून खोलीत ठेवला नव्हता. हा मनुष्य काय करायचा माहित आहे प्रियानो? दिवसा हा झोपायचा आणि रात्री नाईट करायचा. त्याची संपत्ती कसा चेक करायचा माहित आहे? खाली येऊन 5 गाड्या चेक करून द्यायचा, गाड्या आहेत का. त्यानंतर रूम मध्ये जायचा आणि सोन्याच्या तरवाल्या पाहायचा, तरवाल्या आहेत का सोन्याच्या. पैशांच्या पेट्या उघडायचा आणि पैशांच्या पेट्या पाहायचा, पैसे कोणी नेले तर नाही. आणि रात्रभर तो झोपत नसायचा, इकडनं तिकडे इकडनं तिकडे इकडनं तिकडे असं करत रात्रभर तो घालवायचा. जसे सकाळ व्हायचे तसा झोपून पडायचा आणि संध्याकाळी उठायचा. उठल्यावर काय जेवत असेल की जेवत पण असेल. काय झालं प्रियानो सांगू? त्याच्याच साईडला एक झोपडीमध्ये राहणारा मनुष्य होता. एक दिवस हा मनुष्य रात्रीच्या वेळेस त्या झोपडीतून बाहेर निघाला लग्नीसाठी. तेव्हा ह्याचा लक्ष श्रीमंत माणसावर गेला. तो गॅलरीत फिरत होता, इकडनं तिकडे इकडनं तिकडे, कधी खाली गाड्या पाहून जायचा. तो गरीब मनुष्य त्या झोपडीतून त्याला पाहत होता. हा श्रीमंत मनुष्य दिवसभर दिसत का नाही आणि रात्री हा हमेशा मला काय दिसतो. एक दिवस हा गरीब मनुष्य त्या श्रीमंत माणसाकडे गेला आणि म्हणाला की तुम्ही दिवसा झोपता आणि रात्री नाईट का करता. तेव्हा हा श्रीमंत मनुष्य म्हणाला, आजची रात्र तू माझ्या सोन्याच्या गादीवर झोप आणि मी तुझ्या सोन्याच्या झोपडीमध्ये जाऊन झोपतो. अशा वेळेस काय झालं? श्रीमंताने त्या गरीब माणसाला सांगल्यावर, ठीक आहे मी आजची रात्र झोपून बघतो. श्रीमंत मनुष्य त्याच्या घरातून निघाला आणि गरीब माणसाच्या झोपडीत जाऊन आरामशीर पृथ्वीवर झोपून गेला, जमिनीवर. आणि तो गरीब मनुष्य त्या श्रीमंताच्या माणसाच्या घरात गेला आणि सोन्याच्या गादीवर झोपला. झोपल्यावर एक झोप त्याने घेतली आहे. उठल्यानंतर त्या श्रीमंत माणसाच्या पेट्या चेक करू लागला. कारण श्रीमंत मनुष्य म्हणाला होता की माझी पेटी आहे, याच्यामध्ये लाखो रुपये पैसे आहेत. इकडे सोन्याची तरवार आहे, त्या पेटीमध्ये सोनं गंधरक आहे, 5 खाली गाड्या आहेत, ही भिंत आहे ना, याला कलर निमित करोडांचा आहे. या सर्व गोष्टी सांगून गेला होता. काय झालं? श्रीमंताने त्याला सांगितलं होतं म्हणून एक झोप उठून एक झोप घेऊन तो उठला आणि नंतर काय करू लागला माहित आहे? थोडा वेळ जाऊन पेट्या बघायला लागला. पेट्याचं ताक चालत तसंच आहे की नाही.
पेट्या चेक केल्यानंतर तो जिन्यावरून खाली उतरला आणि 5 गाड्या चेक केल्या त्याने. 5 गाड्या चेक करून गेल्यानंतर तिकडे सोनं आहे ते सोनं चेक करायला लागला. असं करून रात्रभर त्याने असेच घालवले. सकाळीच तो आपल्या साध्या घरात जाऊन श्रीमंत माणसाला म्हणाला, उठा, लवकर उठा, लवकर उठा. तुम्ही तुमच्या घरात जाऊन तुम्ही तुमच्या घरात जगा आणि मी माझ्या झोपडीतून जगतो. हालेलुया, हालेलुया. तेव्हा तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, आता समजलं ना, मी तुला फक्त सांगून गेलो होतो माझ्या 5 पैशांच्या पेट्या आहेत, 5 गाड्या आहेत, या नरवाली सोन्याच्या आहेत, तिकडे सोनं ठेवले आहे, तिकडे चांदी ठेवलेली आहे. एक झोप घेऊन उठलास आणि सोनं चेक केलंस का तू? तेव्हा तो गरीब म्हणाला, हो मी सोनं पण चेक केलं, मला असं वाटत होतं की आता कोणी चोर येईल आणि घेऊन जाईल, भरपाई मला तुला द्यावं लागेल. तो श्रीमंत माणूस म्हणाला, तुला जर हे तुझं नाही तरी पण एवढी चिंता वाटते आणि एवढे तू काळजी करून हे सर्व सांभाळलंस तर हे सगळं माझा, तर मला काय वाटत असेल? मला रात्री झोप पण येत नाही, कोणी इकडे येऊन चोरून घेऊन जाईल, कोणी तिकडे येऊन चोरून घेऊन जाईल. तेव्हा तो गरीब माणूस म्हणाला, तुझ्या सोन्याच्या घरात तूच राह, माझ्या झोपडीमध्ये जातो आणि मी तिकडे राहतो. तो गरीब व्यक्ती सुखमुख खासा आरामशीर झोपून जात. आपण रात्री एक वेळा उठत असेल तर त्याच्या उठत नाही, पण हा श्रीमंत मनुष्य रात्रभर इकडे तिकडे फिरायचं. म्हणजे जगाची संपत्ती आहे तरी आराम आहे का? मग हे सगळं जग मिळवलं पण देव नसेल तर हे जग मिळून तुम्ही आत्मा वाचवाल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियानं हे सर्व जग मिळवलं परंतु स्वतःचा जीव गमावला तर तुम्हाला काही लाभ नाही आहे. माणसाला आजच्या वेळेस वाटतं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला पैसा पाहिजे, तोपर्यंत मला सर्व जगाच्या आरामाचं जीवन पाहिजे. मेल्यानंतर काही नाही आहे, मेल्यानंतर परत 2 जीवन. शरीराचं जीवन पाहिलं, आत्म्याचं जीवन 2 आहे, एक नरकीय आणि एक स्वर्गीय. जो या जगामध्ये पापामध्ये लालचामध्ये मरण पावेल असा मनुष्य सरळ नरकात जाऊन पडेल आणि नरकात पडून प्रियानं त्याचा आयुष्यभर नाश होईल. पण जो कोणी आपल्या हृदयामध्ये देवाचे नियम मिळवेल, देवाची आज्ञा मिळवेल, देवाचं ज्ञान मिळवेल आणि ती आज्ञा आणि देवाचं ज्ञान पाळून येशू येईपर्यंत टिकून राहील तर येशूच्या निर्णयाने हा मनुष्य करोडपती बनून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश. कारण कोणत्या व्यक्तीला दिलं जाणार आहे? जो आपल्या हृदयात या जगात असताना देवाला बसवेल आणि देवाचे नियम पाळवेल, देवाचे नियम पाळेल अशा व्यक्तीला प्रियानो ते देवाचं राज्य मिळणार. मला वचन म्हणतं, जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो स्वतःला गमावतो, पण जो स्वतःला देवासाठी गमावतो तो स्वतःला नाही तर आपल्याला वाचतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रियानो, हे जग तुमच्या समोर आहे आणि जगातली सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत म्हणजे तुम्हाला पुरी शांती मिळाली असं समजू नका. तर तुमच्या हृदयाच्या ठाई देव बसणार आहे आणि देव तुमच्या आतमध्ये प्रवेशला पाहिजे आणि देवाचे नियम तुम्हाला कळले पाहिजे आणि ते देवाचे नियम तुम्ही या जगात जगताना पाळले पाहिजे. यासाठी प्रियानो जास्ती देवामध्ये धडपड केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रियानो, तुम्ही तुमच्या जीवनाचा किती बदल केलेला आहे मला माहित नाही. हालेलुया, तुम्ही तुमच्या जीवनाचा किती बदल केलेला आहे मला माहित नाही, पण तुम्ही देवावर विश्वास करून जर आपलं हृदय या जगातून बाहेर काढून देवाला देऊन टाकलं असेल आणि तुम्ही मनात करत असाल
माझी खरी संपत्ती देव आहे, देवाचं वचन आहे. तर प्रियानो मी तुम्हाला म्हणतो, एक दिवस तुमच्या आत्म्याला नक्की वाटतं. पण तुम्हाला वाटत असेल की देवामध्ये अचानकीसाठी जायचं आणि काही आनंद पाहिजे तर जगात काम करून घ्यायचा आनंद, तर मी तुम्हाला नक्की सांगतोय, तुम्ही तुमच्या आत्म्याला नक्की बघा. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियानो, आपल्याकडे या जगातली सर्व काय असतं, पण आपल्याकडे प्रेमता नसते, नम्रता नसते, सहनशीलता नसते, दयावंत जीवन नसते, कृपाळू जीवन नसतं आपल्यामध्ये. तर या जगातलं सर्व असून आपल्या जीवनाचा उपयोग काय? तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल ना, तर मी तुम्हाला म्हणतो, श्रीमंत कसं बनलं पाहिजे. श्रीमंत बनलं कसं पाहिजे मी तुम्हाला म्हणतोय. माझ्या प्रियानो, कधी कधी आपल्या समोरून एखादा व्यक्ती जातो आणि तो गरीब असतो, त्याचे कपडे फाटलेले असतात, त्याच्या केसामध्ये मल वळलेला असतो. अशा व्यक्तीला तुम्ही वेड म्हणता. त्याच्या हातामध्ये कटोरा असतो आणि तो तुम्हाला म्हणतो, मला खाण्यासाठी दे, मला पैसा दे. अशा वेळेस तुम्ही त्याला वेळ काढता आणि म्हणता, भिकारी चल चालता. पण माझं बायबल काय म्हणतं माहित आहे? त्या भिकारी माणसाच्या आतमध्ये कोण बसलेला आहे तुला कळलं असतं तर त्याला दिलं असतं. माझ्या प्रियानो, जे व्यक्ती भिकारीपणात फिरतात ना, अशा माणसामध्ये खुद्द परमेश्वर येशू पण राहत असतो आणि तुमच्याकडे हात पसरत असतो, मला दे, मला दे, मला दे. पण जो व्यक्ती शुद्धीवर असेल तो बरोबर म्हणतो, कदाचित देव तर याच्यातून नाही ना मला मागत, कदाचित देव तर नाही ना याच्यातून माझ्याकडे काय मागत. जेव्हा तुम्ही कळता, समजता, अशा वेळेस तुम्ही त्याला इतकं खाण्यासाठी देता की त्याचं पोट भरतं. अशा वेळेस परमेश्वर म्हणतो, या गरीब माणसामध्ये मी तुला दिसलो आणि तू त्याला मदत केलीस. चल या गरीबी बोले तुला श्रीमंत करते. या गरीब माणसाचं जीवन तू पाहलंस तेव्हा मला त्याच्यात पाहलंस, म्हणून मी तुला श्रीमंत बनवतो. चल, तेव्हा या जगात नाही बनणार, पण स्वर्गाच्या राज्यात तुमच्या नावावर एवढी संपत्ती साठली जाईल की जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल तेव्हा त्याचा आनंद स्वर्गात घ्या. आणि तेव्हा कळे, अमुक माणसाला मी मदत केली होती, त्याची संपत्ती इकडे जमा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियानो, या जगामध्ये काही लोक कसे आहेत माहित आहेत? माणसाकडे गाडी आहे, 4 व्हीलर 28 लाखाची, उजव्यापासून तो बसलेला ड्रायव्हिंग करत असता आणि डाव्या बाजूला एक सीटवर इंग्लिश कुत्रा बसवलेला आहे. त्या माणसाच्या गाडीच्या साईडला कोणी व्यक्ती आला आणि त्याने भीक मागितली तर काय होतं माहित आहे? तो 28 लाखाचा गाडीचा मालक काय म्हणतो, हे भिकाऱ्या चालता. तेव्हा त्या माणसाला, त्या माणसामध्ये देव दिसत नसतो. अशा वेळेस तो इंग्लिश कुत्रा म्हणत असेल, माझं तर नाव कुत्रा आहे म्हणून मी कुत्रा आहे, पण तू तर हृदयापासून तर शरीरापर्यंत कुत्रा आहे. अरे मी तुझ्या कुत्रा आहे तर कुत्र्याला खाली ठेव. तो कुत्रा म्हणत असेल, त्या माणसामध्ये देवाला पाय आणि तुझ्या सीटवर आण. कुत्रा पण म्हणायला लागत असेल कदाचित. कधी कधी आपल्याला कोणत्या माणसाला मदत नाही करायचं असेल तर आपण काय करतो माहित आहे? हो भिकारी, ह्याला काय द्यावं. तुम्हाला जर कळलं असतं ना त्याच्यात प्रभू आहे तर तुम्ही त्याला दिलं असतं आणि संपत्ती स्वर्गात साठवली असती. तर तुमच्याकडे कुत्रा असेल, काही पक्षी असेल, काही पाळलेला प्राणी असेल तर बाबू त्याला बाबू बाबू करता. पोपट असेल तर एक मिठू म्हणत असेल, मी तर मिठू आहे पण तू तर नुसता खूप आहेस.
हालेलुया. चालू असेल तर चालू आहे मस्त महिना 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 महिना. अरे त्या पक्षात प्रभू नाही आहे, त्या प्राण्यात प्रभू नाही आहे. तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर त्यांना पाळण्यापेक्षा ना गरीब व्यक्ती तुझ्याकडे मागत असते त्याला दे. श्रीमंत बनायचं असेल ना या जगात तर श्रीमंत बनणं म्हणजे गाडी मिळवणं नाही, पैसा मिळवणं नाही. आपल्याकडे असेल थोडे ना तर ते लोकांना देणं यानी की श्रीमंत बनणं. जो श्रीमंत आहे तो दुसऱ्यांना मदत करतो तो श्रीमंत असतो. पण जो गरीब आहे तो स्वतःकडे मिळवून ठेवतो कारण तो अजून गरीबच आहे. म्हणून तर एखाद्या सेटवर तुम्ही मागणार ना 100 रुपये तर तो 5 दिवस नाही 20 दिवस नाही 5 महिने पण आठवण केले तुमच्याकडून ते पैसे घेणारच. कारण तो रोडपत्ती आहे, श्रीमंत असतो. हालेलुया हालेलुया. या जगात असली श्रीमंत कोण आहे माहित आहे? ज्याने येशूला आपल्या हृदयात बसवलेले आहे आणि येशूचे नियम पाळून तो लोकांवर दया करत आहे. तोच खरा श्रीमंत आहे. आणि त्याला आत्ताच्या कालासाठी पण आशा आहे स्वर्गात जाण्यासाठी आणि आत्म्याच्या पण काळामध्ये त्याला स्वर्गात जाण्यासाठी आशा. हालेलुया हालेलुया. म्हणून प्रियानो तुम्ही तुमच्याकडे सर्व काय मिळवून श्रीमंत बनण्याचा विचार करत असाल त्याच्यापेक्षा देवाचं वचन मिळवा, देवाचे नियम मिळवा, देवाची आज्ञा मिळवा आणि ती पाळायला सुरुवात करा. या पालात देव सांगेल तू श्रीमंत बनलेला आहेस. जेव्हा मी येईल तेव्हा तुझी श्रीमंतता मी लोकांना दाखवेन आणि सांगेल हा जगातला नाही आहे, हा माझा वारीस स्वर्गात आहे आणि याची जागा ही नाही आहे, नरक नाही आहे, सीता स्वर्ग आहे असं सांगून लोकांच्या समोर तुम्हाला उचलेल आणि त्या स्वर्गात नेऊन अनंत काळाचं जीवन देऊन तुमच्यामध्ये आनंद देईल. हालेलुया.